नाफेडचा हरभरा घेऊन जाणारा ट्रक गायब, एलसीबीची मोठी कारवाई, 5 जण ताब्यात, 18,91,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। तेल्हारातून ट्रक हस्तगत, मोताळा तालुक्यातील लाल माती येथील नाफेड केंद्राच्या गोदामातून शेतकऱ्यांचा हरभरा घेऊन निघालेला ट्रक रहस्यमयरित्या गायब झाल्याच्या प्रकरणाचा अखेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अवघ्या काही दिवसात तपास पूर्ण करत ट्रकसह 5 जणांना ताब्यात घेतलं असून 18,91,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे। माहितीनुसार लालमाती येथील संत गजानन कृषी विकास शेतकरी उत्पादक कंपनीच्या नाफेड केंद्रावर सरकारी हमी भावाने खरेदी करण्यात आलेल्या 270 क्विंटल हरभरा 9 मे रोजी MH43 U5290 क्रमांकाच्या ट्रकमधून मलकापूर येथील शासकीय वखार महामंडळाकडे रवाना करण्यात आला होता। या हरभऱ्याची किंमत तब्बल 15,86,250 रुपये इतकी होती। दरम्यान ट्रक चालक शेख अमीन शेख जामील यांनी दुपारच्या सुमारास ट्रक मोताळा येथील महाराष्ट्र ॲग्रो समोर उभी केल्याचे सांगितले। मात्र काही वेळातच ट्रक गायब झाल्याची माहिती समोर आली। 11 मे रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती। या प्रकरणी राजेंद्र जंगले यांनी पोलिसात तक्रार दाखल केली। तक्रारीत चालकावर संशय व्यक्त करण्यात आला होता। त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी सुनील अंबुलकर यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली। तांत्रिक माहिती, गोपनीय खबर आणि सततच्या शोध मोहिमेद्वारे पोलिसांनी ट्रकचा माग काढत तेल्हारा परिसरातून वाहन ताब्यात घेतले। या कारवाईत शेख अरमान शेख जमील, शेख समीर शेख सलीम, शेख सादिक शेख नर मोहम्मद, सर्व राहणार पारपेट मलकापूर, मोहम्मद मुस्तकीम मोहम्मद मुशीर, ईदगाह प्लॉट मलकापूर आणि सोहेल खान उर्फ शोएब खान युनिस खान राहणार पारपेट मलकापूर या 5 जणांना ताब्यात घेण्यात आले। आरोपीकडून 3 लाख रुपये रोख, 118 क्विंटल हरभरा किंमत 5,91,750 रुपये आणि अंदाजे 10 लाख रुपयांचा ट्रक असा एकूण 18,91,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही धडक कारवाई PSI अविनाश जायभाये, पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक लेकुरवाळे, शेख चांद, गणेश पाटील, पुरुषोत्तम आघाव, विजय पैठणे, गजानन गोरले तसेच चालक ASI विकास देशमुख यांच्या पथकानं पार पाडले। या प्रकरणातील उर्वरित हरभऱ्याचा शोध आणि इतर संबंधितांचा सहभाग याबाबत पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे।